या इच्छा घेऊन ये पटकन. धर चहा घे आणि जरा वावरात एक चक्कर मारून. हे आहे मी काय वावरत नसतो जात. मला गाडीवर जायचं. अरे बाबा किती वेळा सांगितलं गाडीवर नको जाऊ बाबा. हे मी काय ऐकणार नाही कोणा. मी गाडीवर चाललोय. अरे भाड्या गाडीवर नाही जायचं म्हटलं तर का रे तो ऐकत नाही माझं. हे आहे मी गाडीवरती जाणार आहे. मी नाही वावरात जाणार. नाही ऐकायचं तू. नाही ऐकणार मी कोणाच. अरे त्या गाडी पायी तुझा बाप गमावला मी. माझा आसरा आहे र तू. नवरा तर गमावला पण मला पोराला नाही र गमवायचं. हे आहे मला काय नाही होत. नको काळजी करूस. अरे ऐक र बाबा. ए पोरा उशीर झालाय जातो. अरे ऐक र बाबा. अरे नको जाऊ र गाडीवर. सुरेखा मी वावरात चालली आहे. तेवढं पाणी करून ठेव. ए निखिल कुठे चाललाय? गाडीवर चाललो होतो. बोल की. मंग्या कुठे? 2 दिवस झाला दिसला पण नाही आणि दूध बी नाही टाकलं त्याने. अगं मला पण 2 दिवस झाले दिसला नाही. कुठे गेला काय माहिती. बरं बघतो कुठे भेटला तर सांगतो त्याला. मग आठवणीने सांगा. सांगतो. आर पट्ट्या 2 दिवस कुठे गेलतात? अरे 2 दिवस मामाच्या गावाला गेलो होतो रे. काय रे? मामाची पोरगी गेली ना पळून. आई गाठली. मग आता काय पोलीस स्टेशन कोटाना चालू आहे. ती कंप्लेंट करायची होती रे म्हणून तिकडेच होतो. बर एक काम कर. त्या पोरीचा फोटो दे आणि तो नंबर जोडतो आपल्या ग्रुपच्या गाडीवरती. पाठवतो. चालन. आणि त्या सुरकीकडे जा पहिलं. हे काय तिकडे चालले आता दूध घालायला. प्रेम करायचे काय ना. जा जातो बाबा. आईला लोक येतात का नाही. गाडी आहेत काय कळा नाही. दूध काकी दूध. काकी नाही वाटतं घरात. वावरात गेल्यात तुमच्या काकी. 2 दिवस झालं फोन केला नाहीस. भेटायला आली नाहीस मला. अप्पाड माझं. अरे बाबा रिचार्ज संपलाय हो का? आणि घरात पण कामं होती. म्हणजे आम्हाला तुम्ही विसरतच चाललाय. अच्छा. अरे बाबा आजच तुला भेटायला येणार होते पण तू चालास. होय. काय होय? मला आठवण येते का तुला? हे बघ सुरके संध्याकाळी भेटा ना. मी तुझी वाट बघतो. आठवणी दिवशी. अरे बाबा दूध. सुरके थांब.
काय रे शंकर्या, काय बोलतो त्याला? तुला काय करायचंय? हा, मी कोणाशी बी बोलीन. सुरके, तू कोणत्या पोरावर बोललेलं मला नाही आवडत. ए शंकर्या, उगा काय बाई बोलू नका. मी कोणाशी बी बोलीन, काय बी बोलीन. तुझा काय संबंध? चल एक. सुरके, तू फक्त माझ्या आहे, फक्त माझीच आहेस. चल कर गाडी. काके कोण आहे? अरे ये की बाबा, बस. कसं येणं केलं? काय नाही, निखिल कुठे गेला? गेला असं भाडं घेऊन गाडी. काके तुला किती वेळा सांगितलं त्याला नको भाड्याला पाठवून देत जाऊ. अरे बाबा माझं ऐकतोय वय तो, नाही म्हणलं तरी जातोय बघ. कस काय येणं केलं? लय दिवस झाले व्याज दिलं नाही. काय झालं व्याजाचं? त्याच्यासाठी आलता वय? नाही तसं नाही, बघ तुला व्याज द्यायला जमतंय का, नाहीतर मग आपलं वावर तेवढं दे नावावरती करून. देते बाबा, 4-8 दिवसात देते. बर ठीक आहे, येतो 4-8 दिवसानं, नाहीतर मग घेतो नावावरती करून वावर. अरे बाबा देते म्हणलं ना, देते काहीतरी करते 8 दिवसात. ठीक आहे येतो. ये. गेला भाड्या. काकाच्या माग सावरायचं तर वावराव टापल्या मुर्दा. गेला काळ तोंड घेऊन. दादा बोला की. काय जरा पैसे लागायचे? किती? 50,000 एवढं? तर लागायचे. बरं ठीक आहे, संध्याकाळी या काय तर ठेवायला घेऊन देतो. ठेवायला घेऊन यायला काय, आता आम्ही गरीब माणसाला काय असणार ठेवायला. नाही ठेवायला लागणार. ठीक आहे, बघू काय असेल तर मग संध्याकाळी. ठीक आहे, या संध्याकाळी देतो. ते आहे जेवायला पण भूक लागली. कुठं गेलता रे तू? गाडीवर गेलतो. अरे किती वेळा सांगितलं बाबा, ते गाडी जाऊ नकोस. ते आहे काय झालं ग, काय एवढं रागात बोलतेस? काय व्हायचंय? तुझा भाऊ आला होता संत्याबाई वय, काय म्हणला? लागलं मरायला पैशा पायी. त्याचे पैसे देऊन टाक आधी. देतो की म्हणाव 3-4 दिवसामध्ये. देतो नाही, त्याच्या पैशाचा लवकर जाळ कर तिकडं. हा येतो 2-3 दिवसामध्ये. वाढतो जेवायला, भूक लागली. काकी दूध, काकी दूध. काय रे मग आज उशीर आला तू? हा जरा बाहेर गेलो होतो म्हणून जरा उशीरच झाला. आज घरातच. हा होय, ते सुरेखाला जरा मामाकडे पाठवले रे तिच्या. का बरं? अरे तिच्या लग्नासाठी मुलगा बघितलाय ना, त्याच्यासाठी. मग आता आम्ही पण निघायच लागलो होतो. आता आलाच बरं झालं तुला, नाहीतर दूध भेटलं. आणि उद्या येऊ नको दूध घ्यायला. कशाला फोन आला? बोल की डार्लिंग. निखिल कुठं आहेस रे भावा? आई की तुझ्या मनामध्ये कुठं असणार? अरे कुठं सांग की, चेष्टा नको करू. ऑलरेडी मी टेन्शन मध्ये येतं. आमस्करी काय करतो तेव्हा? बोल. तू ये बरं इकडे, पहिला आल्यावर बोलतो तुला. कुठं आहेस तू? हा इथं आपल्या चौकात ये. ओके.
बोलशील का काय झालं प्रेम करावं का नाही करावं ते सांग निघल्या. अरे झालं काय नीट सांग मला. सुरेखाच्या घरातल्याने सुरेखासाठी पोरगा बघितलाय. मग मी काय करू. निघल्या एक तर मी अगोदर टेन्शन मध्ये उगाच मस्करी करू नको हा. कुठे आहे आता. ती तिच्या मामाच्या घरी गेली. मामाकडे गेली. चल जाऊ मामाकडे. अरे येडा खोळा, तिचा मामा आमदार आहे रे. असू दे की मग. चल मी आहे की. तिला तिथे जाऊन काय तर कुठं नको भाऊ, मी सांगतो म्हणून ऐक जरा. चल. मला काय पुढं अडकू नको. आईला. हे जरा मग घ्या. हो, काय tension घेऊ नको रे. मी आहे की. काय करत नाही मामा तुला. चला. ए मग घ्या थांब. कुठे चाललाय? तुला काय करायचं, आम्ही कुठं पण जाऊ. मला माहिती कुठे चाललाय ती. ए शंकरे तुला काय करायचं रे. आम्ही कुठं का जाऊ दे. निकल्या मी तुला बोललो का? त्याला बोललो ना. ए मला तर कशाला बोललायस, कुठं पण जाऊ आम्ही. मला माहिती आहे की सुरेखाच्या घरी चाललाय ती. हा ए शंकरे तुझा काय संबंध रे. तुझ्या मामाला मी सांगितले पोरग बघायला. तुझा काय संबंध सांगायचा. मी तुझ्यावर प्रेम करतो. ए, तुझं 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 प्रेम आहे. प्रेम असते ना तुला. ती जर माझी नाही झाली ना तर आपण शंकरला मारून टाकतो असं ध्यानात ठेव. ए सोने तुला काय करायचंय. मी आहे की. तू का टेन्शन घेतोय. अरे तिचा मामा आमदार आहे, तो बरं माझ्या पोरगी हातात हात दिल बरं. तुला काय करायचंय. तू काय टेन्शन घेतोय. हो गे आपण. मी आहे की. तो आहे. तुला बघायचं का. चल तुला कळण गेल्यावरती. चालते चल बघा जायचं. बघ घे. नमस्कार मामा. अरे या या निखिल शेठ बसा. हा हा. या, बसा. बोला कस काय यानं केलं. अहो काय नाही जरा काम होतं म्हणून आलतो. बोला की. सुरेखा पाणी घेऊन ये जरा. हा, बोला. काय नाही ती आपली सुरेखा. बोला काय म्हणत होता सुरेखाबद्दल. तुम्ही सुरेखाचं लग्न ठरवलंय होय. होय उद्याच येणार आहेत पाहुणे घर बघायला. एक बोलायचं होतं शेठ. बोलू काय. बोला की. तो मित्र आहे आपला. जीवलग मित्र आहे मंगेश. बर. ह्याचा आणि सुरेखाचं एकमेकांवरती लय प्रेम. काय. अहो तुम्ही सुरेखाला विचारा की. ती सांगेन की तुम्हाला. सुरेखा हे काय म्हणते ते खरं आहे का. हो मामा आमचं खरंच खूप प्रेम एकमेकांवर. ज्यांनी सांगितलं ना तुम्हाला सुरेखाचं लग्न लावून द्या तो पण सुरेखाच्या मागच होता. मामा हो तो खरंच खूप त्रास देतो. मामा माझं पण सुरेखावर लय प्रेम आहे. काय करतो रे तू. दुड्डी रे मामा माझी स्वतःची. मग एकदम कष्टळ पोरग आहे. कष्टाने करते कष्टाने खाते. त्याचा आणत आहे ना. कोणाच्या आद्यात मध्यात नसतंय ते. निखिल शेठ
तुम्ही आलाय म्हणून शांत बसतो. दुसरा कोण असता ना, जिता गाडला असता इथं. माहिती की शेठ, आपला जवळचा मित्र आहे तो. पण कसं आहे, एकमेकांचं लय प्रेम हो, दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत. त्यामुळे म्हणलंय ठीक आहे, उद्याच जाऊ आपण त्याच्या घराकडे आणि सुपारी फोडू. चालतंय की मामा, काय विषय नाही. येऊ काय? ठीक आहे, चल. निघल्या. थँक्यू बाबा, थँक्यू. तुझ्या पण माझं काम झालं आज. मग थँक्यू काय म्हणायचंय? हा मग हरला का तो आपला मित्र आहे, तुझ्यासाठी आपण एवढं करू शकत नाही वय. हो बाबा, मला एक बघायला मिळालं तू आमदार आहे आणि पुढ्या तुझा एवढा मोठा फॅन कसा काय रे? यान तो जरी आमदार असला ना, हा तुझा भाऊ ड्रायव्हर आहे आप्पा, त्याने रे. भाऊ, गावात नवीन पाखरू आले. कोण आहे? नाही माहित. दिसते. एकदम वाण खतरनाक. कोण आहे, कुठले आहे, कुणाच्यात आल्या, किती दिवस आल्या, सगळी माहिती पाहिजे आपल्याला. तुमच्यासाठी काय पण. जर नाही माहिती आली देणार ना भाऊ, लगेच माहिती पाहिजे आपल्याला. देतो. आई, सगळी तयारी झाली. या या मामा या. नमस्ते. नमस्ते. या. नमस्ते. अरे मंगेश, हा मामा, निखिल कुठं आहे? 2च मिनिटात फोन लावतो लगेच. लाव. हा लावतो. आणि काय बरं आहे ना? चालेल, तुम्ही अगदी वेळेत आले बरं. हो, लवकर आलो. नाही, काही कमी पडत असेल तर सांगा, तसं म्हणजे नाही, आम्ही आमच्या पद्धतीने केलंय बरं का सगळं. चांगली तयारी केली आहे. एकदा लग्न उराकलं म्हणजे टेन्शन नाही का. बरं. काय लावला का फोन? होय, यायला लागला, 5 मिनिटात पोहोचतोय. बरं. चांगली जाहिरात तयार केलेली दिसते. होय ना. लग्नाची फारच घ्यायचं ना. हा? तेवढं पाहिजे की. अरे या निखिल शेठ, बस. चांगली तयारी केलीस. तेवढं करायला पाहिजे. मग याने उराकलं, आता तू कधी उराकतो? करतो की आहे, थांब की. याने बरा नंबर लावला. काय निखिल शेठ, तुमच्या घरी कार्यक्रम आणि तुम्हीच गायब होय. अहो नाही, गाडीवरती गेलतो त्यामुळे. उठ, तिला हळदी कुंकू लाव आणि वटी भरून घे. घ्या, वाटी वगैरे भरून घ्या.
ए कुठं चालला थांब की. आलो. बाकी तयारी चांगली झाली ना? हो चालेल चालेल. आवा. पाया पड. बरं तारीख काही धरायची? ताई कधी झाली तारीख? बघा दादा तर तुमच्या हिशोबानं मी तुमच्या शब्दाच्या पलीकडे नाहीच आहे. 20 तारीख पकडूया मग सगळ्यांना सोयीस्कर होईल. बघा आमची तयारी. ठीक. आता तुम्ही तुमचं बघा, नात्या गोत्यात सांगून बघा. बर काय आमची काय अडचण नाही. नाही आमची बी काय अडचण नाही, तशी आमची तयारी सगळी झाली. बर चालतंय मग, काही प्रॉब्लेम नाही. निखिल काय अडचण असेल तर सांग मला. हं? नक्की नक्की सांग. जेवायचं फक्त तिकडे वाढायला. वाढ जेवायचं. तुम्ही सांगितलेलं काम करून आलो भाऊ. आमदाराची पोरगी आहे. श्यामायला आमदाराची पोरगी आहे. पुण्याला असती. म्हणजे आता नवीन विषय चालू करायला लागतोय. आणि काय निवड विषय करताय भाऊ? आपला गेम फसला. काय झालं? सुरकी सुरेखाला काय झालं? त्यो मंग्या दूधवाला त्या मंग्याचे तर काय केलं मंग्याने? साखरपुडा झालाय दोघांचा. कधी? ते काय आता तिथनं झालो. कसं काय? किंवा आमचा चुलत भाऊ निकल्या, हा त्याचीच तर सगळी गेम ना. निकल्याचे तर सारखा मध्ये मध्ये करतोय. त्याचा काय तर गेम करायला लागतोच. गेम तर करायलाच पाहिजे भाऊ. माझ्या बी लय येळा आडवा आलाय. काय आता आमची सुरेखा नवऱ्याच्या घरी जाणार. अगं बाई कुठे लांब चालले? गावातच आहे. हो गावात तर आहेच ग, पण आमच्या जिजूंच्या घरी जाणार ना. खरे तुझंच खरे. सुरेखा तो कोण होत ग? कोण ग? तो नाही का? अगं बाई कोण तो? अगं जिजू सोबत होता तो. निखिल. काय विषय? अगं काही नाही, मी आपलं असं सहज विचारलं. आवडलाय का तुला? क्या करू हाय कुछ कुछ होता है. गपगप सुरेखा तुझं काय, पण मी आपलं असं सहज जनरल नॉलेज साठी अगं पण तुझ्या हसण्यावरून दिसतंय सरळ सरळ. नाही तसं काय खरं खरं सांग. काय नाही तसं, गप तू. खरं खरं थोडं खरं सांग. अगं नाही तसं काही सुरेखा. बरं बाई. ए निकल्या, अरे कसला विचार करायला लागला एवढा? नाही रे, कसला नाही. आता मी तुला ओळखत नाही का? अरे खरंच बाबा तसलं काय नाही. आता खरं सांगतो का नाही मला तू? अरे तिचा चेहरा डोळ्यासमोर न जाय नाही रे. अरे कुणाचा? अरे ती नाही वय, सकाळी सुरेखाच्या मामाच्या घरी पोरगी होती ती. ती वय तुला माहिती वय? मला माहित नाही. काय चेष्टा करतो राव. अरे चेष्टांना मला माहितच नाही. खरंच बोलणार ना भाऊ मी. नका लय मनात बसली रे. चेहरा डोळ्यासमोर न जाय नाही तिच्या. तिला विचारू कर. कशात काय आणि फाटक्यात पाय तुझं काय मधीच. बरं, जाऊ दे, नाही विचारत मग. नाही नाही विचार की, विचार काय प्रॉब्लेम नाही. काय दोन तोंडी बोलतो रे?
एकदा नको म्हणतोय एकदा हा म्हणतोयस. आता खरं सांगाल काय? विचार नसला विचार ना तू. बर विचारतो. आवडली तर कायला माघार घ्यायची. चालते की. चल बघू उद्या त्याला विचारतो. नक्कीच विचार द्या. हाय, बोला की. तुझं नाव निखिल आहे ना? हा का हो? काय नाही, सहज विचारलं. बर बर. काय कुठं जायचं होतं का? नाही, ड्रायव्हर आहे का तू? हा ड्रायव्हर आहे. हो ना, असं काय विचारताय? मला तू खूप आवडलं यार, पण काय बोलू कसं बोलू तेच कळत नाही. हॅलो बोला की काय आलं? काय नाही. आपण भेटूया का? भेटूया का हो? काय काम होतं का? काम तसं काही नव्हतं, पण भेटू मग बोलू आपण. बर बर चालतंय. येतो संध्याकाळी मग. चालेल, येऊ. हा हे असे का बोलली भेटू म्हणून? आता फोडायचं बरं का त्याला. ए शंकर्या, चल गाडी काढ बाजूला. का तुझ्या बाप्पाचा रोड आहे काय? तर माझा आलाय. ए चल बाजूला हो गाडी. एकतर माझा विषय तू घेऊन चाललाय आणि शांतपणे मीच बसू. ए तुझ्या संग मला टाइमपास करा वेळ नाही. शेमण्या सर्व बाजूला. शंकर्या तुला दाखवतो मी. जा शिंग्या. काय आलं? आज गाडी जाऊ नको म्हणलीस. निखिल, मला तुला काहीतरी सांगायचंय. हा बोल की. काय बोलू कसं बोलू तेच कळत नाही रे. का बोल की काय असेल तर. निखिल, मला तो खूप आवडतो. काय पण नको बोलू. काय पण नाही बोलत रे. ज्या दिवशीपासून तुला बघितलंय तेव्हापासून तू मला आवडायला लागलाय. आय लव्ह यू. आईला भेटतो तसं जसं तुला पहिल्यांदा बघितलं ना मी तेव्हापासून तो आवडत होती मला. खरंच? मग सांगितलं का नाही? कसं बोलू तेच कळत नव्हतं. बरं ऐक ना, आपण कुठेतरी फिरायला जाऊ ना. फिरायला? जाऊ ना कुठेतरी आपण भेटायला. आपण सुरेखा दाजी त्यांना पण सोबत घेऊन जाऊ. बरं बोलतो मी त्याला. खरंच? जा मग. जाऊ. हा आय लव्ह यू. लव्ह यू टू. सुरके, ए सुरके. आले. हा काय करायला लागलीस? काय नाही, तुझी आठवण येत होती. हा काल साखरपुडा झाला आणि आज आठवण होय. का आठवण यायला नाही पाहिजे? ए पिल्लू, आता तू तुझ्या घरी, लग्नानंतर आपण दोघं जवळ आहेच की.
जवळ नाही मनात, ते बी कायमच. आणि घरी काय ते मी अशी पण येणारच आहे. नुसतं मनातच वय, जवळ नाही वय. मी तुझीच आहे आणि असं पण लग्नानंतर सगळं तुझंच आहे. मग आता काय प्रॉब्लेम? सुरेखा, हो जावई बापू तुम्ही कधी आलात? हे काय आता झालं. होय काय? हा, बरं, असं अचानक कसं काय ना केलं बरं? जरा लग्नाची खरेदी करायची होती, म्हणताना सुरेखाला विचारला आलो. हा हा, मग आता आलात तसे जेवून जावा. नको, आता बरंच काम आहे, जावं लागेल. बर ठीक आहे. आणि काय? ओ मंगेशराव, आलीच होय तू? मला वाटलं तू येणारच नाहीस. का यायला नको पाहिजे होतं का? माझ्या सासून तुला पाठवली होय. होणारा नवरा आहे तू माझा. हा, मी कोणच्या बापाला घाबरते काय आता? बापाला नाही, ऐक की, आज दुपारी तुझी मम्मी आली म्हणून तू वाचलीस. आता इथं कोणच नाही. ग बसा, लग्नानंतर सगळं. हे सुरकी, एक दिक्की नाही, एक ग. लग्नानंतर म्हटलं ना. मला आता पाहिजे म्हटल्यानंतर तुला काय नंतर लग्नानंतर लावलीस तू. मला एक दे, एक. हा विषय आहे वी. म्हणजे निकल्या संग काय करत्या? भाऊ, हम्म? निकल्याचा गेम झाला बरं का? आपला नाद केला की माणूस मशानात गेला. जय भोलेनाथ.